कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिक्षण कामाला आलं। मम्मी हे बघ उघडलं पण मी काय म्हणते, मला घेऊ आपल्याला एवढे पैसे मिळाले तर आपण ते श्रीकांत दादांना देऊया का? म्हणजे भाडं म्हणून किंवा कर्टसी म्हणून। काय म्हणून? म्हणजे आपण त्यांचं देणं लागतो ना। मनातलं बोलला माझ्या, मी आता तुम्हाला तेच म्हणणार होतो। आता आपल्याला पैसे मिळाले तर देऊन टाकूया, आहे की नाही? गरीबाची एवढा चांगला माणूस आहे बिचारा, त्याने एका शब्दाने विचारलं नाही भाडे किती देता आणि कवा देता। आलेत पैसे तर देऊन टाकूया। मी म्हणणार होतो आज विषय बोल टाका मंडळी, हात धरत जावं कर्टसी म्हणून। बरोबर बोललो की नाही? मम्मी अगं संसारच मांडलाय की ग मम्मी, केवढं सामान भरलंय। चंचे, हे बघ त्यांचा का नाही अजून बी सामान आणायचा प्लॅन असणार आहे, म्हणून म्हणलं पैसे शोध लवकर, एक बी पैसा सोडू नकोस त्यांच्यासाठी। हा शोधती, शोध 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 लवकर। अगं शोध लवकर। कुठे ठेवलेत कुणास ठाऊ, सापडना झालेत। काय बी कर, डोसकं चालव। हे बघ अधिपती यायच्या आत आपल्याला पैसे सापडले पाहिजेत, नाहीतर आपण घरी गेल्यावर ताई का नाही जोड्यानं हाणल आपल्याला। चंचे मम्मी भाई शोधते म्या, लवकर। चंचे आता काय पाडलास? शेंगदाण्याचा डबा पडलाय। ऐका आता, चित्त तिथं कशी पडतीस का? आता तो एक आणि एक शेंगदाणा त्या डब्यात भर, कळतंय का? लवकर कर चंचे। चित्त तिथं पडती कार्टी। आता चंचे आटप, चंचे। शेवटचा पहिलवान तो जर अंगावर बसला असता म्हणलं आपली चपाती कन्फर्म आहे म्हणलं। ही लोक परत यायलेत, यांची शतपावली संपली वाटतं। मला तर इतकी काळजी वाटत होती। चंचे वाय वाय चंचे, अगं ही लोक परत यायलेत। अगं आटप की, आटप लवकर चंचे। चंचे आपण गावलो का नाही तर आपलं काय बी खरं नाही, लवकर ये बाहेर। चंचे आई शपथ। चंचे, ए चंचे अगं आटप की लवकर। मम्मी मम्मी थांब ग, बघते म्या। बघ चंचे कुठं ठेवले असतील पैसे त्याचा जरा विचार कर। मम्मी तो विचार करायले, इथे तर कपाट बिपाट भी नाही, कुठे ठेवला असत्याल? चंचे कळलं मला।
हॅलो, हा नमस्कार. तुमची जाहिरात बघितली मी आता पेपरात. हा, कपड्या दुकानात तुम्हाला सेल्समन पाहिलं होतं ना? हा, नाही त्यासाठी फोन केला. नाही, मी ह्याच्या आधी केलेलं नाही कपड्या दुकानात, पण काय करू शकतो, म्हणजे कपडेच विकायचे आहेत मला, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, मी चांगलं करू शकतो ते काम. हॅलो अण्णा, नाही ह्याच्या आधी केलेलं नाही आहे, उगाच मी खोटं सांगणार नाही बघा. ह्याच्या आधी केलं नाही, पण मी जे करेन का नाही ते आयुष्यभर चांगलं करेन. आतापर्यंत तुमच्याकडे कुठल्याच सेल्समन केलं नसेल. कटच करून टाक. का हो, सकाळपासून असं गपगप कधी झालंय? काही नाही. बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते पैसे गेले तर गेले, आता झालेली गोष्ट आहे की नाही? तुम्ही बिलकुल काळजी करू नका. कसला विचार करायला आहे? जे झालंय त्याचा विचार नाही करत आहे मी. मग कसला विचार करताय? इथून पुढे काय करायचं याचा विचार करते. खरी की एवढं का लोड गेलाय? तुम्ही आराम करा, निवांत. मी बघतो, म्हणलं ना तुम्हाला. नाही, काल तुम्ही कष्ट केलेत, घाम गाळलेत, मी आरामच केला होता. आता मी काम करणार. अजिबात नाही. मी सांगितलं ना एकदा, आता तुम्ही आराम करायचा आणि मी काम करणार. तुम्हीच म्हणला ना, संसार दोघांचा बी आहे, एकमेकांच्या साथीनं करायचा. मग आता तुम्ही असं आमचं तोंड बंद केल्यावर आम्ही कामासाठी फोन कशी करायची? बोला. मंडळाबारी नाही, तुम्हाला नाही. ऐका की, तुमची जाहिरात बघितली पेपरात, बरं काय ते वॉचमनसाठी जागा आहे ना तुमच्याकडे? चालते की? हा, फुल नाईट, काहीच प्रॉब्लेम नाही, करू शकतोय. बरं पाठवा मला. हा, काय ते कळवा. हा, चालते नक्की कळवा. वाट बघावलोय मी, फोन करा. हा, हॅलो. हा, मी अक्षरा बोलते. मी तुम्हाला मेसेज केला होता काही दिवसांपूर्वी. हो, मी मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करू शकते. आय कॅन डू इट. हो, ट्रान्सलेशन कुठलंही करू शकते. काही असेल तर मला सांगा ना प्लीज. हां, अरे बापरे, महिन्याभराचं आहे का? काही 8 दिवसांचं करता आलं तर बघा ना प्लीज. हो चालेल. तुम्ही नाही, तुम्हाला नाही हसले मी. सॉरी. नाही, मी असं म्हणत होते की मला कामाची खरंच. हा, नाही, मी म्हणत होते कामाची थोडी गरज. ऐक, नाही, सॉरी, काही नाही. मी नंतर करते तुम्हाला फोन. मी काही असेल तर सांगा प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.